प्रश्न क्रमांक 1. भारतातील कोणत्या शहराला राजकीय निदर्शने आणि सार्वजनिक निदर्शनांचे केंद्रबिंदू मानल्यामुळे रॅलींचे शहर असे संबोधले जाते? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, नवी दिल्ली. अधिकची माहिती. दिल्ली देशाची राजधानी सामान्यतः भारतातील रॅलीचे शहर म्हणून ओळखले जाते, कारण भारताच्या लोकशाही संरचनेत त्याचे महत्त्व प्रतिबिंबित करणारे राजकीय निषेध आणि सार्वजनिक निदर्शनांमध्ये मध्यवर्ती भूमिका आहे. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 2. जटनी ओडिसा येथे राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था प्लस म्हणजेच NSTI प्लसची पायाभरणी कोणी केली? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, धर्मेंद्र प्रधान. अधिकची माहिती. केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी 24 नोव्हेंबर 2023 रोजी ओडिसातील जाटनी येथे NSTI प्लसची पायाभरणी केली. ही संस्था 7.8 एकर परिसरात बांधली जाईल आणि 500 प्रशिक्षक आणि 50,000 जणांना प्रशिक्षण दिले जाईल. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 3. राष्ट्रीय दूध दिवस कोणत्या तारखेला साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 26 नोव्हेंबर. अधिकची माहिती. श्वेत क्रांतीदरम्यान डेअरी उद्योगाच्या विकासात त्यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाची दखल घेऊन डॉक्टर वर्गीस कुरियन यांना श्रद्धांजली म्हणून 26 नोव्हेंबर 2023 रोजी राष्ट्रीय दूध दिवस पाळला जातो. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 4. महिला कल्ट ही एक धार्मिक चळवळ आहे ज्याचा उगम कोणत्या राज्यात झाला? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, ओडिसा, ज्याची कॅपिटल आहे भुवनेश्वर. तेलंगणाचे आहेत हैदराबाद, कर्नाटकची बँगलोर आणि पश्चिम बंगालचे आहे कोलकाता. अधिकची माहिती. केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री यांच्या हस्ते 2 दिवसीय संथा कवी भीमाभोई आणि महिमा पंथांचा स्थायी प्रभाव या विषयावरील आंतरराष्ट्रीय चर्चासत्राची औपचारिक सुरुवात झाली आहे. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 5. लोकेमोन श्रद्धा कोणत्या भारतीय राज्य केंद्रशासित प्रदेशाशी संबंधित आहे? राईट आन्सर आहे आसाम. अधिकची माहिती. कार्बी आंगलाँगला पर्यटन स्थळात रूपांतरित करण्यासाठी आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा यांनी 5 कोटी रुपयांच्या बजेटसह डोलामारा कार्बी आंगलांग येथे लोकेमोन मंदिर बांधण्याची घोषणा केली आहे. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 6. मेटेई मायक लिपी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? राईट आन्सर आहे मणिपूर. अधिकची माहिती. मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी इम्फाळमध्ये मैतेई माईक लिपी वापरून मणिपुरी भाषेत भारताच्या संविधानाच्या डिग्लॉट आवृत्तीचे अनावरण केले. 26 नोव्हेंबर रोजी झालेल्या भारतीय संविधान दिनानिमित्त हा लॉन्च इव्हेंट झाला. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 7. त्वरित न्याय मिळण्याचा अधिकार हा मूलभूत अधिकार आहे असे कोणत्या उच्च न्यायालयाने म्हटले आहे? राईट आन्सर आहे मध्य प्रदेश उच्च न्यायालय. अधिकची माहिती. जिल्हा न्यायालयांना प्रत्येक तिमाहीत त्यांच्या 25 जुन्या खटल्यांचा निपटारा करण्यास सांगितले आहे. जर न्यायालय एका तिमाहीत त्यांच्या सर्वात जुन्या 25 खटल्यांचा निपटारा करण्यात अयशस्वी ठरले तर आदेशानुसार उर्वरित पुढील तिमाहीत त्यांच्या लक्षात जोडले जातील. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 8. बोंडोल तलाव जे बातम्यांमध्ये पाहिले होते ते कोणत्या राज्यात आहे? राईट आन्सर आहे गोवा. अधिकची माहिती. गोव्यातील सांताक्रूज ग्रामपंचायतीने बोंडोल तलावाच्या पाणलोट क्षेत्रात लागवडीच्या तयारीबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. काही मंचांनी असा आरोप केला आहे की जलसंपदा विभाग द्वारे चालवलेल्या वॉलमध्ये छेडछाड करून तलावातील पाणी वाहून गेले. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 9. आशियाई विकास बँकेने म्हणजेच एशियन डेव्हलपमेंट बँक कोणत्या राज्यात तृतीय श्रेणी आरोग्य सेवा आणि वैद्यकीय शिक्षण वाढवण्यासाठी $500 दशलक्ष कर्ज मंजूर केले? राईट आन्सर आहे महाराष्ट्र. अधिकची माहिती. आशियाई विकास बँकेने महाराष्ट्रातील तृतीय श्रेणी आरोग्य सेवा आणि वैद्यकीय शिक्षणाची गुणवत्ता आणि परवडणारी क्षमता वाढवण्यासाठी $500 दशलक्ष कर्ज मंजूर केलं. नेक्स्ट. खेलो इंडिया पॅरा गेम्स 2023चा शुभंकर कोणता आहे? तर त्याचं नाव आहे ऑप्शन क्रमांक बी, उज्ज्वला. अधिकची माहिती. प्रथमच खेलो इंडिया पॅरा गेम्स 2023 लोगो आणि शुभंकर केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांच्या हस्ते लॉन्च करण्यात आले. 1976 नंतर कोणत्या देशाने प्रथमच डेव्हिस कप जिंकला? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, इटली देशाने जिंकला आहे. अधिकची माहिती. इटलीने ऑस्ट्रेलियाला 2-0 पराभूत करून 1976 नंतर प्रथमच डेव्हिस कप जिंकून आपली टेनिस क्षमता पूर्ण केली. फायनल स्पेनच्या मलागा या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती.
तर डेव्हिस कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर टेनिस, लक्षात राहू द्या. नेक्स्ट, कोणत्या मंत्रालयाला IITF 2023मध्ये प्रदर्शनातील उत्कृष्टतेसाठी विशेष कौतुक पदक देण्यात आले? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, ऊर्जा मंत्रालय. अधिकची माहिती, भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाने प्रगती मैदान नवी दिल्ली येथे आयोजित इंडिया इंटरनॅशनल ट्रेड फेअर 2023मध्ये प्रदर्शनातील उत्कृष्टतेसाठी विशेष कौतुक पदक प्राप्त केले. नेक्स्ट, कोणते भारतीय राज्य अल्टिमेट खो खोच्या दुसऱ्या आवृत्तीचे आयोजन करत आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, ओडिसा, ज्याची कॅपिटल आहे भुवनेश्वर. कटक येथील जवाहरलाल नेहरू इंडोर स्टेडियमवर ओडिसा अल्टिमेट खो खोच्या दुसऱ्या आवृत्तीचे आयोजन करण्यासाठी सज्ज आहे. लाखो चाहत्यांना उत्साह आणि मनोरंजनाचे आश्वासन देखील यामार्फत देण्यात आले आहे. नेक्स्ट, कोणत्या देशात H1N2 डुक्कर विषाणूचे पहिले मानवी प्रकरण नियमित राष्ट्रीय फ्लू निरीक्षणाद्वारे आढळून आले? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, UK. तर लक्षात घ्या, UK हेल्थ सिक्युरिटी एजन्सीने नियमित राष्ट्रीय फ्लू देखरेखीद्वारे UKमध्ये H1N2 डुक्कर विषाणूचे पहिले मानवी प्रकरण शोधल्याची घोषणा केली आहे. नेक्स्ट, 25 जानेवारी 2024 पासून 3 वर्षांच्या कालावधीसह HDFC बँकेसाठी अतिरिक्त स्वतंत्र संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, हर्षकुमार भानवाला. लक्षात घ्या, नाबार्डचे माजी अध्यक्ष हर्षकुमार भानवाला यांची 25 जानेवारी 2024 पासून 3 वर्षांच्या कालावधीसह HDFC बँकेसाठी अतिरिक्त स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नेक्स्ट, नुकतेच आर्म फोर्स ट्रान्सफ्युजन सेंटरमध्ये पहिली महिला कमांडिंग ऑफिसर बनून कोणी इतिहास रचला? राईट आन्सर आहे सुनीता BS. अधिकची माहिती, आर्मी मेडिकल कॉर्प्समधील अधिकारी कर्नल सुनीता BS यांनी दिल्ली कॅन्टमधील आर्म्ड फोर्सेस ट्रान्सफ्युजन सेंटरमध्ये कमांडिंग ऑफिसरची भूमिका स्वीकारून इतिहास रचला. नेक्स्ट, कोणत्या देशाने अलीकडेच भविष्यातील पिढ्यांसाठी धूम्रपानावर बंदी घालण्याच्या उद्देशाने आपला मूलभूत कायदा सोडण्याचा निर्णय घेतला आहे? तर राईट आन्सर आहे न्यूझीलंड. तर लक्षात घ्या, नुकत्याच निवडून आलेल्या न्यूझीलंडच्या सरकारने भविष्यातील पिढ्यांसाठी धूम्रपानावर बंदी घालण्यासाठी तयार केलेल्या 2022च्या पायनेरिंग कायद्याचा त्याग करणे निवडले आहे. नेक्स्ट, मॅबेला गोवर आणि रुबेला लस कोणत्या देशाच्या पॉलिव्हॅक संस्थेच्या सहकार्याने विकसित केली गेली? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, व्हिएतनाम. तर लक्षात घ्या, इंडियन इम्युनॉलॉजिकल लिमिटेडच्या विभागातील ह्युमन बायोलॉजिकल इन्स्टिट्यूटच्या 25व्या वर्धापन दिनाच्या समारंभाचा एक भाग म्हणून माबेला लस, एक थेट अँटीन्युटेड लस, उधममंडलम, तामिळनाडू येथे लॉन्च करण्यात आली. नेक्स्ट, IBSF 6 रेड स्नूकर वर्ल्ड चॅम्पियनशिपचे विजेतेपद कोणी जिंकले? राईट आन्सर आहे विद्या पिलाई. अधिकची माहिती, विद्या पिलाई या अनुभवी क्विस्टने कतारमधील दोहा येथे झालेल्या IBSF 6 रेड स्नूकर वर्ल्ड चॅम्पियनशिपचे विजेतेपद मिळून देशबांधव अनुपमा रामचंद्रनवर 4-1 असा विजय मिळविला. नेक्स्ट, IIFI 2023मध्ये कोणत्या चित्रपटाला गोल्डन पिकॉक पुरस्कार मिळाला? राईट आन्सर आहे एंडलेस बॉर्डर. अधिकची माहिती, अब्बास अमिनी यांनी दिग्दर्शित केलं होतं आणि अफगाणिस्तानात तालिबानच्या उदयामुळे निर्माण झालेल्या गोंधळाच्या दरम्यान इराणी शिक्षकाच्या कठीण प्रवासाची कथा सांगितली आहे. पोरिया रहिमी सॅम या इराणी अभिनेत्याने एंडलेस बॉर्डर्समधील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळवला. प्रश्न क्रमांक 1, अलीकडे कोणत्या ऐतिहासिक स्थळाने इटलीच्या पोम्पेईला मागे टाकून जगातील 8व्या आश्चर्याचा मान मिळविला? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, अंकोर वाट. हे युनेस्को जागतिक वारसा स्थळ जागतिक स्तरावर सर्वात मोठी धार्मिक रचना आहे, जी वास्तुशिल्पीय तेज आणि सांस्कृतिक महत्त्व दर्शवते. नेक्स्ट, हवामान बदलाच्या संदर्भात COP28चा अर्थ काय आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, पक्षांची परिषद 28 म्हणजेच कॉन्फरन्स ऑफ पार्टीज 28. हे युनेस्को जागतिक वारसा स्थळ जागतिक स्तरावर सर्वात मोठी धार्मिक रचना आहे, जी वास्तुशिल्पीय तेज आणि सांस्कृतिक महत्त्व दर्शवते. नेक्स्ट, दरवर्षी 1 डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिन कोणत्या वर्षापासून पाळला जातो?
राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी 1988. हा दिवस HIV एड्सबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी ज्यांनी आपले प्राण गमावले आहेत त्यांच्या स्मरणार्थ आणि प्रतिबंधक उपचार आणि काळजी यातील प्रगतीसाठी वकिली करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण प्रसंग म्हणून काम केले जाते. नेक्स्ट, फायनान्शियल इयर 2024च्या दुसऱ्या तिमाहीत महिलांच्या श्रमशक्तीच्या सहभागाची विक्रमी उच्च टक्केवारी किती आहे? तर ती आहे ऑप्शन क्रमांक बी 24%. लक्षात घ्या, फायनान्शियल इयर 2024च्या दुसऱ्या तिमाहीत महिलांच्या श्रमशक्तीचा सहभाग 24%च्या ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचला आहे, जे अधिकृत डेटाने दर्शवले आहे, जे महिलांसाठी रोजगारांमध्ये सकारात्मक प्रवृत्ती दर्शविते. नेक्स्ट, अलीकडेच आर्शिया सत्तारला भारतीय साहित्य आणि पौराणिक कथांमधील योगदानासाठी कोणत्या फ्रेंच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी नाईट ऑफ द ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर्स. भारतीय साहित्य आणि पौराणिक कथांमधील उल्लेखनीय योगदानाबद्दल आर्शिया सत्तारला फ्रेंच सरकारने नुकतेच नाईट ऑफ द ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर्सने सन्मानित केला आहे. नेक्स्ट, आर्थिक वर्ष 2023-24च्या दुसऱ्या तिमाहीत भारताच्या अर्थव्यवस्थेचा विकास दर किती होता? तर तो आहे 7.6%. अधिकची माहिती, आर्थिक वर्ष 2023-24च्या दुसऱ्या तिमाहीत 7.6%चा मजबूत विकास दर पोस्ट करून अंदाजांना मागे टाकून आणि जागतिक स्तरावर भारताला सर्वात वेगाने वाढविणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून स्थान मिळवून भारताच्या अर्थव्यवस्थेने उल्लेखनीय लवचिकता प्रदर्शित केली. सरकारी संचालित शाळांमधील इयत्ता 3 ते 8 मधील शैक्षणिकदृष्ट्या अपंग विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी अलीकडे कोणत्या भारतीय राज्याने मिशन दक्ष सुरू केले? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी बिहार हे योग्य उत्तर आहे. अधिकची माहिती, बिहारने इयत्ता 3 ते 8 मधील सुमारे 25 लाख शैक्षणिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी मिशन दक्ष सुरू केले आहे, ज्यामध्ये राज्यभर हिंदी, गणित आणि इंग्रजीचे विशेष वर्ग उपलब्ध आहेत. नेक्स्ट, क्वेश्चन क्रमांक 2, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 19 मे 2023पर्यंत रुपये 2000च्या किती टक्के नोटा चलनातून यशस्वीपणे काढल्या आहेत? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए 97.26%. अधिकची माहिती, आरबीआयने 19 मे 2023पर्यंत चलनातून 2000च्या 97.26% नोटा यशस्वीपणे काढून घेतल्या आहेत, ज्यामुळे त्यांच्या चलनविषयक धोरणातील एक महत्त्वपूर्ण उपलब्धी आहेत. नेक्स्ट, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआयने बॉन्ड क्लिअरिंग सेटलमेंटवर सामंजस्य करार कोणत्या संस्थेसोबत केला? राईट आन्सर आहे बँक ऑफ इंग्लंड. तर लक्षात घ्या, आरबीआयने बँक ऑफ इंग्लंडसोबत एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार केला आहे, ज्यामुळे लंडनच्या सावकारांमार्फत भारतीय सार्वभौम रोख्यांमध्ये भरीव व्यापार करता येतील. नेक्स्ट, क्वेश्चन क्रमांक 4, नॅशनल स्किल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट प्लस या ओडिसाच्या तरुणांना मागणी आधारित व्यावसायिक शिक्षणाने उत्थान करण्यासाठीच्या उपक्रमाची पायाभरणी कोणी केली? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी धर्मेंद्र प्रधान. अधिकची माहिती, श्री धर्मेंद्र प्रधान केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री यांनी NSTI प्लसची पायाभरणी केली, ज्याचे उद्दिष्ट ओडिसातील तरुणांची मागणी आधारित व्यावसायिक शिक्षणाद्वारे कौशल्य वाढवण्याचे आहे. नेक्स्ट, क्वेश्चन क्रमांक 5, राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस 2023 कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 2 डिसेंबरला साजरा केला जातो. अधिकची माहिती, राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस 2023 2 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. 1984 मधील भोपाळ गॅस घटनेची आठवण करून आणि प्रदूषण नियंत्रणाच्या महत्त्वावर जोर दिला जातो. 2023 मध्ये स्वच्छ आणि निरोगी ग्रहासाठी शाश्वत विकास ही थीम पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत वाढ यांच्या परस्पर संबंधावर प्रकाश टाकणारी आहे. नेक्स्ट, क्वेश्चन क्रमांक 6, दिवाकर गुप्ता यांच्या राजीनाम्यानंतर कोण इंडिया डेट रिझोल्यूशन कंपनी लिमिटेडचे अध्यक्ष बनणार आहेत? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए नारायण शेषाद्री. अधिकची माहिती, दिवाकर गुप्ता यांच्या राजीनाम्यानंतर KPMGचे माजी व्यवस्थापकीय भागीदार नारायण शेषाद्री IDRCLचे अध्यक्ष बनणार आहेत. प्रश्न क्रमांक 1, फ्रान्स आणि भारत यांच्यातील अंतराळ सहकार्यातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल प्रतिष्ठित लिजोन दे ऑनर या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी VR ललिथांबिका. लक्षात घ्या, CNES आणि इस्रो यांच्यातील सहकार्याला चालना देण्यासाठी महत्त्वाच्या भूमिकेसाठी ओळखल्या जाणाऱ्या VR ललिथांबिका
यांना फ्रान्स आणि भारत यांच्यातील अंतराळ सहकार्यासाठी त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात आला आहे. आता इस्रोचा फुल फॉर्म आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन आणि याचं जे हेडक्वार्टर आहेत म्हणजेच मुख्यालय हे कर्नाटकचे कॅपिटल बँगलोर या ठिकाणी आहे. नेक्स्ट, नागालँड आपला 61वा राज्यत्व दिन कधी साजरा करत आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए 1 डिसेंबर 2023. अधिकची माहिती, नागालँड 1 डिसेंबर 2023 रोजी आपला 61वा राज्यत्व दिन साजरा करत आहे. 1 डिसेंबर 1963 पासून भारत संघाचे 16वे राज्य म्हणून ऐतिहासिक प्रवासात एक महत्त्वपूर्ण टप्पा म्हणून ओळखला जात आहे. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 3, कोणत्या पॅव्हिलियनला IITF 2023 मध्ये राज्य पॅव्हिलियन प्रकारात एक्सिलन्स इन डिस्प्लेसाठी प्रतिष्ठित सुवर्णपदक मिळाले? राईट आन्सर आहे ओडिसा पॅव्हिलियन. अधिकची माहिती, IITF 2023 मधील ओडिसा पॅव्हिलियनने केवळ पाहुण्यांचाच मोहित केले नाही तर राज्य पॅव्हिलियन प्रकारात एक्सिलन्स इन डिस्प्लेसाठी सुवर्णपदक देखील मिळवले आहे. नेक्स्ट, भारत सरकारने अलीकडेच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना आणखी किती वर्षांसाठी वाढविली आहे? राईट आन्सर आहे 5 वर्षांसाठी. लक्षात घ्या, पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना भारत सरकारने आगामी सार्वत्रिक निवडणुकींच्या तयारीसाठी जाहीर केल्यानुसार अतिरिक्त 5 वर्षांसाठी वाढविली आहे. नेक्स्ट, कोणते दक्षिण आशियाई राष्ट्र नुकतेच समलिंगी विवाहाची नोंद करणारे पहिला देश बनला? तर तो देश आहे नेपाळ. अधिकची माहिती, नेपाळने 2015च्या संविधानात स्पष्टपणे नमूद केल्याप्रमाणे LGBTQ+ समुदायाच्या अधिकारांची पुष्टी करून लामोंजुक जिल्ह्यातील दोर्डी ग्रामीण नगरपालिकेत पहिल्या समलिंगी विवाहाची औपचारिकपणे नोंदणी करून इतिहास घडविला. नेक्स्ट, दिव्यांग व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिवस 2023 कधी साजरा केला जातो? राईट आन्सर आहे 3 डिसेंबर. अधिकची माहिती, अपंग व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिवस 2023 दरवर्षी 3 डिसेंबर रोजी साजरा केला जातो, ज्यामध्ये अपंग व्यक्तींना समजून घेणे आणि त्यांना पाठिंबा देण्यावर भर दिला जातो. प्रश्न क्रमांक 1, अलीकडेच COP28 शिखर परिषदेत भारताने जागतिक अक्षय ऊर्जा प्रतिज्ञेवर स्वाक्षरी का केली नाही? तर राईट आन्सर आहे विकासाची चिंता. यामुळे जो COP28 शिखर परिषद झाली त्यामध्ये जो रिन्युएबल एनर्जी होते बरोबर, त्यावर भारताने स्वाक्षरी केली नाही. भारत स्वतःच्या राष्ट्रीय नवीकरणीय ऊर्जा लक्ष्यांसाठी वचनबद्ध आहे, परंतु या विशिष्ट प्रतिज्ञेच्या अटींशी सहमत होऊ शकला नाही, ज्यामुळे संभाव्य विकासाच्या प्राधान्यांना हानी पोहोचू शकते. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 2, फॉकलँड कॅम्प जे अलीकडेच बातम्या देत होते ईशान्य भारतातील कोणत्या राज्यात आहे? तर हे आहे ऑप्शन क्रमांक सी मिझोराम या राज्यामध्ये. अधिकची माहिती, वांशिक संघर्षामुळे मणिपूरमधून विस्थापित झालेल्या शेकडो लोकांनी मे 2022 पासून मिझोरामची राजधानी आयझॉलमध्ये आश्रय घेतला आहे. त्यांना मागील MNF सरकारने आश्रय, मुलांसाठी शिक्षण आणि आरोग्य सेवा दिली होती. नेक्स्ट, स्विस आणि स्टेप्स साधने इस्रोच्या कोणत्या मिशनशी संबंधित आहे? इस्रो आपल्याला माहीत असेल जे आपलं अंतराळ संशोधन संस्था आहे त्याला आपण इस्रो म्हणतो, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. तर हे जे आहे स्विस आणि स्टेप्स विद्यार्थी मित्रांनो कोणत्या मिशनशी संदर्भात आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए आदित्य L1. अधिकची माहिती, भारताच्या आदित्य L1 उपग्रहाने अलीकडच्या काही महिन्यात 2 अत्याधुनिक कण स्पेक्ट्रोमीटरने डेटा गोळा करण्यास सुरुवात केल्यामुळे सौर पवन उलगडणे सुरू केले आहेत. म्हणजे काय, सूर्याचा जो अभ्यास आहे त्याच्याकरिता आदित्य L1 हे मिशन आहे. त्यामध्येच विद्यार्थी मित्रांनो स्विस आणि स्टेप्स ही जी साधने आहेत ते इस्रोने वापरली आहेत. नेक्स्ट, जागतिक एड्स दिन 2023ची थीम काय होती? राईट आन्सर आहे समुदायांना नेतृत्व करू द्या. अधिकची माहिती, ही थीम HIV प्रतिसादामध्ये समुदायांचे महत्त्व आणि 2030पर्यंत एड्स समाप्त करण्याचे उद्दिष्ट अधोरेखित करते. जागतिक एड्स दिवस हा एक आंतरराष्ट्रीय दिवस आहे जो एड्सच्या साथीच्या आजाराबद्दल जागरूकता वाढवतो. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 5, व्हाईट लंग सिंड्रोमचा कारक एजंट कोणता आहे जो अलीकडे बातम्या देत होता किंवा बातम्यांमध्ये जो होता तो विद्यार्थी मित्रांनो कोणता एजंट आहे? तर लक्षात घ्या हा जो आहे तो बॅक्टेरिया आहे. अधिकची माहिती,
अनेक राष्ट्रांमध्ये मुलांमध्ये बॅक्टेरियाच्या फुफ्फुसाच्या संसर्गाचा किंवा न्यूमोनियाचा उद्रेक होत आहे, ज्यावर प्रतिजैविक प्रभावीपणे उपचार करू शकत नाहीत. चीनमध्ये अशी प्रकरणे नोंदवली जात आहेत ज्यामध्ये मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया रोगकारक समाविष्ट आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 6. संरक्षण मंत्रालयाने कोणत्या संस्थेसोबत अपग्रेडेड सुपर रॅपिड गन माउंट आणि इतर उपकरणांसाठी सुमारे 3,000 कोटींचा करार केला? तर ही जी संस्था आहे ती आहे भेल, ज्याचा फुल फॉर्म आहे भारत हेवी इलेक्ट्रिक लिमिटेड. अधिकची माहिती. संरक्षण मंत्रालयाने भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडसोबत 16 अपग्रेडेड सुपर रॅपिड गन माउंटच्या खरेदीसाठी भारतीय नौदलासाठी खरेदी श्रेणी अंतर्गत संबंधित उपकरणे उपसामग्री एकूण 2,956.89च्या खरेदीसाठी करार. प्रश्न क्रमांक 1. आरोग्यसेवा आणि शिक्षण क्षेत्रांसाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने सेट केलेली नवीन UPI पेमेंट मर्यादा किती आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, 1 लाख ते 5 लाख रुपये इतकी मर्यादा आहे. अधिकची माहिती. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शशिकांत दास यांनी चलनविषयक धोरण समितीच्या घोषणेदरम्यान घोषित केल्यानुसार भारतीय रिझर्व्ह बँकेने विशेषतः आरोग्यसेवा आणि शिक्षण क्षेत्रांसाठी UPI पेमेंट मर्यादा 1 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये इतकी केली आहे. नेक्स्ट. केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांनी जाहीर केलेल्या मेरा गाव मेरी धरोहर प्रकल्पाचा प्राथमिक फोकस काय आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, गावाची सांस्कृतिक विविधता हे विद्यार्थी मित्रांनो प्राथमिक फोकस आहे. अधिकची माहिती. केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलेल्या या उपक्रमाचे नाव मेरा गाव मेरी धरोहर असे आहे, ज्याचे उद्दिष्ट देशभरातील खेड्यांमध्ये अंतर्भूत असलेल्या सांस्कृतिक समृद्धतेवर प्रकाश टाकणे आहे. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 3. फायनान्शियल टाइम्सच्या छत्राखाली प्रसिद्ध प्रकाशन असलेल्या द बँकरने कोणत्या भारतीय वित्तीय संस्थेला बँक ऑफ द इयर इंडिया 2023 या पदवीने सन्मानित केले आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, फेडरल बँक. अधिकची माहिती. फेडरल बँकेला द बँकरने बँक ऑफ द इयर इंडिया 2023 म्हणून ओळखले आहे, जे नाविन्यपूर्ण ग्राहक केंद्रित सेवा आणि बँकिंग उद्योगातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दलची त्यांची अपवादात्मक वचनबद्धता अधोरेखित करते. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 4. मिझोरामचे नवे मुख्यमंत्री कोण आहेत? राईट आन्सर आहे लाल दुहोमा हे मिझोरामचे नवीन मुख्यमंत्री आहेत. लाल दुहोमा झोरम पीपल्स मूव्हमेंट नेते एका महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडीत मिझोरामचे नवीन मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 5. मॅक्स लाईफ इन्शुरन्सचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? राईट आन्सर आहे राजीव आनंद. अधिकची माहिती. राजीव आनंद यांची मॅक्स लाईफ इन्शुरन्सचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, जे कंपनीच्या नेतृत्वातील एक निर्णायक क्षण आहे, ज्यांनी माजी अध्यक्ष अनलजीत सिंग यांनी पदावरून आणि संचालक मंडळाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नेक्स्ट आहे क्वेश्चन क्रमांक 6. अलीकडेच तेलंगणाचे पहिले काँग्रेस मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, रेवंत रेड्डी. अधिकची माहिती. रेवंत रेड्डी यांनी हैदराबादच्या LB स्टेडियममध्ये शपथ घेतल्याने तेलंगणाला गुरुवारी पहिला काँग्रेस मुख्यमंत्री मिळाला. आमदार मल्लू भट्टी विक्रमार्का यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि या पदावर विराजमान होणारे पहिले दलित व्यक्ती म्हणून इतिहास रचला. डिजिटल परिवर्तनासाठी कोणत्या जागतिक व्यावसायिक सेवा कंपनीने युनियन बँक ऑफ इंडियाशी भागीदारी केली? राईट आन्सर आहे ॲसेंचर. ही जी कंपनी आहे त्यांनी विद्यार्थी मित्रांनो युनियन बँक ऑफ इंडियाशी भागीदारी केली आहेत. अधिकची माहिती बघूयात. युनियन बँक ऑफ इंडियाने डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनसाठी प्रगत विश्लेषणे आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करण्यासाठी असेंचरसोबत सहकार्य केले आहे, ज्याचे उद्दिष्ट अखंड ग्राहक अनुभव आणि शाश्वत वाढ यावर लक्ष केंद्रित करून उद्योग नवोदित बनवण्याचे आहे. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 2. महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मेणाचा पुतळ्याचे अनावरण कोठे करण्यात आले? राईट आन्सर आहे जयपूर वॅक्स म्युझियम. राईट आन्सर आहे. अधिकची माहिती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मेणाचा पुतळा संग्रहालयाचे संस्थापक संचालक अनुप श्रीवास्तव यांच्या म्हणण्यानुसार पर्यटक आणि अभ्यागतांच्या मागणीची पूर्तता करून महापरिनिर्वाण दिनी महत्त्वपूर्ण श्रद्धांजली म्हणून आंबेडकरांचे जयपूर वॅक्स म्युझियम नाहरगड किल्ला येथे अनावरण करण्यात आले आहे.
त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 3, अपंग व्यक्तींच्या सक्षमीकरण विभागातर्फे आयोजित समारंभात बेस्ट पर्सनॅलिटी एम्पॉवरमेंट ऑफ डिफरंटली एल्डसाठी राष्ट्रीय पुरस्कार कोणाला मिळाला? राईट आन्सर आहे प्रशांत अग्रवाल. अधिकची माहिती, नारायण सेवा संस्थेचे अध्यक्ष प्रशांत अग्रवाल यांना नवी दिल्ली येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते बेस्ट पर्सनॅलिटी एम्पॉवरमेंट ऑफ डिफरंटली एबल्ड या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांनी अपंगत्वाचा सक्षमीकरणाच्या कारणासाठी त्यांचे समर्पण दर्शविले आहे. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 4, मधमाशी आणि मधाच्या चाचण्या या थीमसह 5वा मधमाशी दिवस कोठे साजरा करण्यात आला? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, नागालँड. अधिकची माहिती, नागालँडमधील किसामा येथील नागा हेरिटेज व्हिलेज येथे मधमाशी आणि मधाच्या चाचण्या थीमखाली 5वा नागालँड मधमाशी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. उपमुख्यमंत्री TR झेलियांग यांनी या कार्यक्रमादरम्यान राज्य आणि जिल्हा या दोन्ही स्तरावर यशस्वी मधमाशी शेतकऱ्यांचे अभिनंदन केले. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 5, स्विगीच्या बोर्डाचे अध्यक्ष आणि स्वतंत्र संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? राईट आन्सर आहे आनंद कृपालू. आनंद कृपालू फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स उद्योगात 40 वर्षांहून अधिक अनुभवासह स्विगीच्या बोर्डाचे अध्यक्ष आणि स्वतंत्र संचालक म्हणून कार्यभार स्वीकारला आहे. हे धोरणात्मक पाऊल उद्योगातील दिग्गजांसह त्यांचे बोर्ड वाढवण्याच्या स्विगीच्या प्रयत्नांचा एक भाग आहे. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 6, 7 डिसेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीत जागतिक स्तरावर कोणता सण दिव्यांचा उत्सव म्हणून ओळखला जातो? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, हनुक्का. अधिकची माहिती, 7 डिसेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीत जगभरात साजरा केला जाणारा दिव्यांचा सण म्हणून ओळखला जाणारा सण हनुक्का सामान्यतः ज्यू ख्रिसमस म्हणून ओळखला जातो. US सरकारने 2023 आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी चॅम्पियन कोणाला घोषित केले आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, निखिल डे यांना घोषित केलं. अधिकची माहिती, निखिल डे हे मजदूर किसान शक्ती संघटनाचे सहसंस्थापक आहेत. ही भारतातील पारदर्शकता आणि भ्रष्टाचार विरोधी चळवळींचे नेतृत्व करणारी राजस्थान स्थित संस्था आहे. हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय आहेत. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 2, $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था होण्याचे आपले व्हिजन दाखवण्यासाठी कोणत्या भारतीय राज्याचे शिष्टमंडळ वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसाठी स्वित्झर्लंडला जात आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, उत्तर प्रदेश. अधिकची माहिती, स्वित्झर्लंडमध्ये 15 ते 19 जानेवारी दरम्यान होणाऱ्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीत उत्तर प्रदेशचे एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ सहभागी होणार आहे. $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था होण्यासाठी आणि महानगर शहरांना केंद्रबिंदूमध्ये रूपांतरित करण्याच्या दिशेने राज्याच्या वाटचालीचे प्रदर्शन करण्याचे या शिष्टमंडळाचे उद्दिष्ट आहे. आता उत्तर प्रदेश आला आहे, तर उत्तर प्रदेशचे आपल्याला मुख्यमंत्री माहीत पाहिजे. योगी आदित्यनाथ हे मुख्यमंत्री आहेत आणि जी कॅपिटल आहे उत्तर प्रदेशची ती आहे लखनौ. महाराष्ट्राचे आहे मुंबई, कर्नाटक बँगलोर आणि तामिळनाडूचे आहे चेन्नई. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 3, कोणत्या भारतीय नौदल जहाजाचे उद्घाटन केनियातील पोर्ट लामू येथे आगमन झाले? ज्याने नव्याने विकसित केलेल्या बंदरावर कोणत्याही भारतीय नौदल जहाजाने पहिले बंदर कॉल केले? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, INS सुमेधा. अधिकची माहिती, INS सुमेधाने 9 डिसेंबर 2023 रोजी पोर्ट लामू केनिया येथे ऐतिहासिक उद्घाटन केले, जे भारत आणि केनियामधील सागरी संबंध मजबूत करण्यावर प्रकाश टाकणारे नवीन विकसित बंदराला भेट देणारे पहिले भारतीय नौदल जहाज बनले. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 4, ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत कोणत्या महारत्न सेंट्रल पब्लिक सेक्टर एंटरप्राइजने वितरण क्षेत्रासाठी सुधारणांसाठी जर्मन बँक KfW सोबत 200 दशलक्ष युरो कर्ज करारावर स्वाक्षरी केली? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, REC लिमिटेड. अधिकची माहिती, हे पाऊल इंडो जर्मन विकास सहकार्याचा एक भाग म्हणून भारत सरकारच्या सुधारित वितरण क्षेत्र योजनेच्या अनुषंगाने डिस्कॉम्सच्या वितरण पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी RECच्या वचनबद्धतेवर प्रकाश टाकते. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 5, भारतीय नौदलाने मुंबई किनारपट्टीवर आयोजित केलेल्या द्विवार्षिक सरावाचे नाव काय? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, प्रस्थान. अधिकची माहिती, भारतीय नौदलाने मुंबई किनारपट्टीवर द्विवार्षिक प्रस्थान सराव समारोप केला, ज्यामध्ये तेल उत्पादन प्लॅटफॉर्मशी संबंधित आपत्कालीन परिस्थितींना
तोंड देण्यासाठी संरक्षण राज्य आणि नागरिक संस्थेंसोबत काम करून तयारी आणि समन्वय वाढविला. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 6. कोणती कंपनी ब्रिटिश अमेरिकन टोबॅकोला मागे टाकून जगातील तिसरी सर्वात मौल्यवान तंबाखू कंपनी बनली आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, भारतीय तंबाखू कंपनी. म्हणजेच काय? इंडियन टोबॅको कंपनी, ज्याला आपण ITC असे म्हणतो. तर लक्षात घ्या, इंडिया टोबॅको कंपनी लिमिटेड ही जगातील तिसरी सर्वात मौल्यवान कंपनी बनली आहे, ज्याचे बाजार भांडवल $68.6 अब्ज आहे, ज्याने बाजारपेठेतील महत्त्वपूर्ण बदलामध्ये ब्रिटिश अमेरिकन टोबॅकोला मागे टाकले आहे. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 7. भारतीय लष्कराने आसियान महिला अधिकाऱ्यांसाठी टेबल टॉप सराव कुठे केला? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, नवी दिल्ली या ठिकाणी केला आहे. अधिकची माहिती. भारतीय लष्कराने 4 ते 8 डिसेंबर दरम्यान नवी दिल्लीतील मानेकशॉ सेंटर येथे आशियान सदस्य देशांसोबत संयुक्त लष्करी प्रशिक्षण उपक्रमांचा एक भाग म्हणून लैंगिक समावेशकतेची वचनबद्धता आणि लष्करी भूमिकांमध्ये महिलांच्या क्षमता वाढवण्याचा एक भाग म्हणून टेबल टॉप सराव केला. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 8. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, 10 डिसेंबरला साजरा केला जातो. अधिकची माहिती. 10 डिसेंबर 2023 रोजी सार्वत्रिक मानवाधिकार घोषणाच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन साजरा केला जातो. स्वातंत्र्य, समानता आणि सर्वांसाठी न्याय ही या उत्सवाची थीम आहे, जी जागतिक स्तरावर अपरिहार्य हक्कांचे संरक्षण करण्यासाठी चालू असलेल्या वचनबद्धतेवर प्रकाश टाकते. मध्य प्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री कोण आहेत? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, मोहन यादव. मोहन यादव यांची भारतीय जनता पक्षाने मध्य प्रदेशचे निवडून आलेले मुख्यमंत्री म्हणून अधिकृतपणे घोषणा केली आहे. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 2. इन्व्हेस्ट इंडियाद्वारे 27वी जागतिक गुंतवणूक परिषद कोठे आयोजित केली जाईल? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, नवी दिल्ली. इन्व्हेस्ट इंडिया 11 ते 14 डिसेंबर 2023 या कालावधीत नवी दिल्ली येथे 27व्या जागतिक गुंतवणूक परिषदेचे आयोजन करेल, जे जागतिक सहकार्यासाठी आणि गुंतवणुकीचे भविष्य घडविण्यावर चर्चा करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करेल. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 3. आपण दरवर्षी कोणत्या तारखेला आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस साजरा करतो? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, 11 डिसेंबर. आपल्या जीवनातील पर्वतांचे महत्त्व पटवून देण्यासाठी दरवर्षी 11 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्राने नियुक्त केलेला हा दिवस आपल्या ग्रहांच्या चांगल्या भविष्यासाठी या नैसर्गिक चमत्कारांच्या संरक्षणावर विचार करण्यास प्रोत्साहित करतो. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 4. केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी कृष्णवेणी संगीता निरजनमचे उद्घाटन कोणत्या भारतीय राज्यात केले? राईट आन्सर आहे आंध्र प्रदेश. अधिकची माहिती. केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे तेलुगू संस्कृती आणि शास्त्रीय परंपरा साजरे करणाऱ्या कृष्णवेणी संगीता निरजनमचे उद्घाटन केले. या कार्यक्रमाला आंध्र प्रदेशचे पर्यटन मंत्री आणि वित्त मंत्री यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 5. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? राईट आन्सर आहे 10 डिसेंबर. अधिकची माहिती. 10 डिसेंबर रोजी सार्वत्रिक मानवाधिकार दिन घोषणाच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन साजरा केला जातो. स्वातंत्र्य, समानता आणि सर्वांसाठी न्याय ही या उत्सवाची थीम आहे, जी जागतिक स्तरावर अपरिहार्य हक्कांचे संरक्षण करण्यासाठी चालू असलेल्या वचनबद्धतेवर प्रकाश टाकते. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 6. चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हमधून कोणत्या देशाने अधिकृतपणे माघार घेतली आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, इटली. चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हमधून माघार घेण्याचा इटलीचा निर्णय आर्थिक, भूराजकीय आणि धोरणात्मक विचारांचे जटिल मूल्यमापन प्रतिबिंबित करतो. तर प्रश्न क्रमांक 1 आहे, कोणत्या संस्थेने जलशुद्धीकरणासाठी भारतीय तंत्रज्ञानाद्वारे अमृत, आर्सेनिक आणि मेटल रिम्यूव्हल विकसित केले आहे, ज्याला जलशक्ती मंत्रालयाने ठळक केले आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, IIT मद्रास. अधिकची माहिती. पाण्यामधून आर्सेनिक आणि धातूचे आयन काढण्यासाठी डिझाईन केलेले अमृत म्हणून ओळखले जाणारे तंत्रज्ञान इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास यांनी विकसित केले आहे. हे जल जीवन मिशनच्या उद्दिष्टांसाठी संरेखित करते. भारतातील ग्रामीण कुटुंबासाठी पाण्याच्या गुणवत्तेच्या समस्येचे निराकरण देखील हे करते.
नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 2, कोणत्या सरकारी विभागाने PM जनमन योजना सुरू केली आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, आदिवासी व्यवहार मंत्रालय. अधिकची माहिती, आदिवासी समाजातील अनोख्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आदिवासी कार्य मंत्रालयाने प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय अभियान योजना सुरू केली आहे. नेक्स्ट, 2016च्या यादे और यादे या संस्मरणासाठी 2023मध्ये 33वा व्यास सन्मान कोणाला मिळाला? तर राईट आन्सर आहे पुष्पा भारती यांना हा सन्मान मिळाला आहे. अधिकची माहिती, 33वा व्यास सन्मान 2023 हिंदी साहित्यातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन यशस्वी हिंदी लेखिका पुष्पा भारती यांना त्यांच्या 2016च्या यादे और यादे या संस्मरणासाठी सन्मानित करण्यासाठी जाहीर करण्यात आला आहे. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 4, टाटा पॉवर EV चार्जिंग सोल्युशन लिमिटेडने भारतामध्ये देशभरात 500पेक्षा जास्त EV चार्जिंग पॉईंट्स तैनात करण्यासाठी कोणत्या कंपनीसोबत सामंजस्य करार केला आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, इंडियन ऑइल. अधिकची माहिती, टाटा पॉवर EV चार्जिंग सोल्युशन लिमिटेडने इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडसोबत भागीदारी केली असून भारतभर 500हून अधिक EV चार्जिंग पॉईंट स्थापित केले आहेत. एक मजबूत इंटरसिटी चार्जिंग नेटवर्कच्या विकासावर यामध्ये भर देण्यात येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 5, युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, 12 डिसेंबर. सर्वांसाठी आर्थिक संरक्षणासह न्याय आणि सर्वसमावेशक आरोग्य सेवा देणाऱ्या आरोग्य सेवा प्रणालीच्या महत्त्वपूर्ण गरजेवर भर देत 12 डिसेंबर रोजी जागतिक स्तरावर युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज दिवस साजरा केला जातो. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 6, विनबॅक्स 2023 या संयुक्त लष्करी सरावात कोणते देश सहभागी होत आहे? राईट आन्सर आहे भारत आणि व्हिएतनाम. अधिकची माहिती, विनबॅक्स 2023 सरावामध्ये सहभागी होण्यासाठी 45 भारतीय सशस्त्र दलाच्या जवानांची तुकडी हनोई व्हिएतनाम येथे पोहोचली आहे, ज्याचा उद्देश सहयोगी भागीदारी मजबूत करणे, इंटर ऑपरेटिव्हिटीला प्रोत्साहन देणे आणि भारत आणि व्हिएतनाममधील सर्वोत्तम पद्धती सामायिक करणे हा या विनबॅक्स 2023 लष्करी सरावाचा हेतू आहे. नवी दिल्ली येथे नये भारत का सामवेद हे जे पुस्तक आहे ते कोणी लॉन्च केले? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, भारताचे पूर्व राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नवी दिल्ली येथे नये भारत के सामवेद हे पुस्तक लॉन्च केलं. हे पुस्तक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भारतीय संविधानावरील भाषणांचे संकलन आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 2, पद्मपाणी जीवनगौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित केले जाईल? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, जावेद अख्तर. त्यासोबत आता विद्यार्थी मित्रांनो आपण काय करणार आहोत तर ते महत्त्वाचे पुरस्कार आहेत त्याविषयी माहिती घेऊयात. सगळ्यात पहिल्यांदा आहे 33वा व्यास सन्मान पुष्पा भारती यांना मिळाला आहे. लता मंगेशकर पुरस्कार 2023 सुरेशजी वाडकर. ग्लोबल टीचर अवॉर्ड 2023 सिस्टर शेप. टाटा साहित्य जीवनगौरव पुरस्कार 2023 CS लक्ष्मी. 41वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार नरेंद्र मोदी. राष्ट्रीय भूविज्ञान पुरस्कार 2022 ओम नारायण भार्गव. महाराष्ट्र सरकारचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार रतनजी टाटा. रॅमन मॅक्सेसे पुरस्कार 2023 रवी कन्नन आर. जागतिक शांतता पुरस्कार 2023 नर्गिस मोहम्मद हसन झाई. तसेच कर्मवीर चक्र पदक 2023 डॉक्टर हेमचंद्रन रविकुमार. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 3, वज्रप्रहार 2023 लष्करी सरावाची कितवी आवृत्ती मेघालय राज्यात आयोजित झाली आहे? राईट आन्सर आहे 14वी आवृत्ती. अधिकची माहिती, भारतीय लष्कराने US लष्कर स्पेशल फोर्स यांच्यात हा विद्यार्थी युद्ध सराव आहे. संयुक्त मोहिमेचे नियोजन आणि ऑपरेशन रणनीती यांसारख्या क्षेत्रातील सर्वोत्तम पद्धती आणि अनुभव सामायिक करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. भारतात पहिली आवृत्ती 2010मध्ये आयोजित करण्यात आली होती. तर आता युद्ध सरावाला आहेत तर जे महत्त्वपूर्ण युद्ध सराव आहेत त्यांविषयी माहिती घेऊयात. म्हणजे युद्ध सरावाला काय म्हणतात आणि ते कोणत्या देशात आहेत याविषयी माहिती घेऊयात. सगळ्यात पहिल्यांदा आहे मंत्री युद्ध सराव, हा भारत आणि थायलंडमध्ये होतो. त्यानंतर एकुवेरिन भारत आणि मालदीव. त्यानंतर हँड इन हँड भारत आणि चीन. मित्र शक्ती भारत आणि श्रीलंका. हरिमऊ शक्ती भारत आणि मलेशिया. कुरुक्षेत्र भारत आणि सिंगापूर. नोमॅडिक एलिफंट भारत आणि मंगोलिया. शक्ती भारत आणि फ्रान्स. त्यानंतर सूर्यकिरण भारत आणि नेपाळ.
युद्ध अभ्यास भारत आणि अमेरिका, गरुडा शक्ती भारत इंडोनेशिया, तारकश भारत अमेरिका, डस्टलिक उझबेकिस्तान आणि भारत, मोसी-2 रशिया आणि चीन, तसेच विनबॅक्स भारत आणि व्हिएतनाम यांमधील युद्ध सराव आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 4, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड ज्याला आपण राष्ट्रीय नाणेनिधी म्हणतो यांनी श्रीलंकेला अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी किती दशलक्ष अमेरिकन डॉलरची मदत केली आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी 337 मिलियन. अधिकची माहिती, हे जे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आहे याची निर्मिती 27 डिसेंबर 1945ला झाली आहे. व्यवस्थापन संचालक आहेत क्रिस्टलिना जॉर्जिवा, मुख्य अर्थतज्ञ आहेत पिएरे ऑलिव्हियर आणि याचं जे मुख्यालय आहे ते आहेत वॉशिंग्टन DC युनायटेड स्टेट्स या ठिकाणी. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 5, भारतातील पहिला 6 पदरी स्टील स्लॅग आधारित रस्ता कोणत्या राष्ट्रीय महामार्गावर बांधण्यात आला आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6. स्टील उत्पादन दरम्यान घनकचरा म्हणून स्टील स्लॅग तयार होतो. प्रति टन पोलाद उत्पादनावर सुमारे 180 ते 200 किलो स्टील स्लॅग तयार होतो. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 6, संरक्षण क्षेत्रात ब्रिटिश कंपनी 75,000 कोटी रुपयांची गुंतवणूक उत्तर प्रदेशातील कोणत्या जिल्ह्यात करणार आहे? राईट आन्सर आहे अयोध्या या ठिकाणी. आता या ठिकाणी उत्तर प्रदेश आला आहे, त्या अनुषंगाने अधिकची माहिती बघा. याची जी स्थापना आहे ती झाली आहे 24 जानेवारी 1950ला. मुख्यमंत्री आहे श्री आदित्यनाथ योगी, राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल, राजधानी आहे लखनौ, राष्ट्रीय उद्यान आहेत पिलीभीत आणि महत्त्वाचे धरण आहेत रिहंद. तसेच आपणाला चालू घडामोडी जर प्रश्नसंच हवा असेल तर आपल्याकडे जून 2022 ते डिसेंबर 2023 पर्यंत 3000+ मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे, प्रश्न आणि उत्तर दिलं आहे, जेणेकरून रिव्हिजन करायला तुम्हाला फायदा होईल. याची जी प्राईज आहे फक्त आहे 99 रुपये. यासोबत पुरस्कार, अर्थसंकल्प, खेलो इंडिया, पद्म पुरस्कार, सणोत्सव आणि भारतीय नृत्य प्रकार हे देखील तुम्हाला भेटेल. ज्या विद्यार्थी मित्रांना पाहिजे असेल त्यांनी 9356552060 यावर व्हॉट्सअप. तिबेट नववर्ष लोसार महोत्सव कोठे सुरू झाला आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी लडाख या ठिकाणी सुरू झाला आहे. वार्षिक 3 दिवसीय तोरग्या महोत्सव अरुणाचल प्रदेश या ठिकाणी होतो. तसेच आता लडाखविषयी माहिती घेऊयात. 31 ऑक्टोबर 2019ला केंद्रशासित प्रदेश म्हणून याची विद्यार्थी मित्रांना घोषणा करण्यात आली. याची जी राजधानी आहे ती आहे लेह कारगिल आणि गव्हर्नर जे आहेत ते आहेत BD मिश्रा. तर आता महत्त्वाचे उत्सव आणि ठिकाण आपण या अनुषंगाने बघून घेऊयात. सर्वात पहिल्यांदा आहे ज्योतिर्गमय महोत्सव ईशान महोत्सव नवी दिल्ली या ठिकाणी होतो. लव्हेंडर उत्सव, ट्युलिप उत्सव, हेरत महोत्सव, सिथन स्नो उत्सव तसेच वार्षिक माचाईल माता यात्रा जम्मू काश्मीर या ठिकाणी होते. त्यानंतर आवा महोत्सव ब्रुसेल्स बेल्जियम या ठिकाणी होतो. शीतल षष्ठी महोत्सव नोखाई जुहार ओडिसा या ठिकाणी. सरहुल महोत्सव झारखंड. हॉर्निवल उत्सव नागालँड. गणगौर महोत्सव राजस्थान. इगास महोत्सव उत्तराखंड. उगादी महोत्सव गंगा पुष्करा महोत्सव आंध्र प्रदेश. तसेच खार्ची महोत्सव त्रिपुरा या ठिकाणी होतो. तर आपल्या ज्या एक्झाम आहेत त्यांकरता अगदी उपयुक्त आहे, तुम्ही स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता. त्यानंतर नेक्स्ट 19 डिसेंबर नुकतेच नासाचे मार्स रोवर चालविणारा पहिला भारतीय कोण बनला आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए अक्षया कृष्णमूर्ती या पहिल्या महिला ठरल्या आहेत नासाचे मार्स रोवर चालवणाऱ्या. तर आता आपण काय करूयात, प्रथम महिला ज्या आहेत त्यांविषयी माहिती घेऊयात. सर्वात पहिल्यांदा आहे भारतीय नौदल युद्ध नौकेचे नेतृत्व करणारी पहिली महिला. आन्सर आहे प्रेरणा देवसळी. शौर्य पदक मिळवणारी पहिली महिला हवाई दल अधिकारी दीपिका मिश्रा. सियाचिन ग्लेशियरच्या ऑपरेशन पोस्टवर नियुक्त होणारी पहिली महिला वैद्यकीय अधिकारी फतिमा वसीम. भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्षी PT उप्पा. त्यानंतर शौर्य पुरस्कार प्राप्त करणारी पहिली महिला IAF अधिकारी दीपिका मिश्रा. भारतीय हवाई दलाची पहिली महिला राफेल पायलट शिवांगी सिंग. भारताच्या पहिल्या महिला लष्कर अधिकारी लक्ष्मी सहगल. भारतातील पहिली महिला फायटर पायलट भावना कात. एलिट पॅरा स्पेशल फोर्समध्ये सामील होणारी पहिली महिला सर्जन पायल छाबरा. तसेच नासाचे मार्स रोवर चालवणारी पहिली महिला भारतीय अक्षता कृष्णमूर्ती. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 3 कोणता भारतीय ब्रँड अलीकडेच डेकाकॉन बनला आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक B IPL. लक्षात घ्या डेकाकॉन हा एक शब्द आहे ज्याचं मूल्य आहे $10 अब्जपेक्षा जास्त असलेल्या खाजगीरित्या आयोजित
कंपनीचे वर्णन करण्यासाठी डेकाकॉन वापरला जातो आणि युनिकॉर्न म्हणजे 1 अब्ज आणि 10 अब्जपेक्षा अधिक असेल तर त्याला आपण डेकाकॉन असे म्हणतो. त्यानंतर नेक्स्ट, आर्ट ऑफ लिव्हिंगने विनाशकारी जलसंकटासाठी कोणत्या राज्य सरकारसोबत सामंजस्य करार केला आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, महाराष्ट्र. अधिकची माहिती, कृषी संकटाने पाणी टंचाई हाताळण्याचे उद्दिष्ट यामध्ये आहे. आता महाराष्ट्राला आहे त्याविषयी अधिकची माहिती बघूयात. महाराष्ट्राची जी स्थापना आहे ती झाली आहे 1 मे 1960ला. हाच दिन जो आहे तो कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. मुख्यमंत्री आहेत एकनाथजी शिंदे साहेब. राज्यपाल आहेत रमेश बैस. राजधानी आहे मुंबई. राष्ट्रीय उद्यान जे आहेत महाराष्ट्रातील ते आहेत चांदोली, संजय गांधी तसेच ताडोबा. महत्त्वाची जी धरणे आहेत ती आहे उजनी, पवना आणि जायकवाडी. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 5, डॅडॅश या खेळाडूला यंदाच्या अर्जुन पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, मोहम्मद शमी. अधिकची माहिती, सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार आहे. तसेच अर्जुन पुरस्कार हा राष्ट्रीय खेळातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल देण्याची प्रथा भारत सरकारने 1961मध्ये सुरू केली आहे. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 6, हवामान बदल निर्देशांक 2023मध्ये भारताचा क्रमांक काय आहे? तर तो आहे ऑप्शन क्रमांक डी, 7वा हा भारताचा क्रमांक आहे. अलीकडे बातम्यांमध्ये असलेले पिनाका कशाच्या संदर्भात आहे? आपल्यासमोर 4 ऑप्शन आहेत. आण्विक क्षेपणास्त्र, मल्टीबॅरल रॉकेट लॉन्चर सिस्टीम, बॅलिस्टिक क्षेपणास्त्र की क्षेपणास्त्र सिस्टीम. आपण व्हिडिओ पॉज करून उत्तर देखील खाली कमेंट करू शकतात. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, मल्टी बॅरल रॉकेट लॉन्चर सिस्टीम म्हणजेच पिनाका. तर लक्षात घ्या, संरक्षण मंत्रालयाने पिनाका मल्टी बॅरल रॉकेट लॉन्चर सिस्टीमसाठी सुमारे 6400 रॉकेट खरेदी करण्याच्या 2800 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. भारतीय सैनिक केवळ स्वदेशी स्रोतांकडून रॉकेट खरेदी करणार आहेत. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 2, आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस केव्हा साजरा करण्यात येतो? ऑप्शन आहे 16 डिसेंबर, 18 डिसेंबर, 20 डिसेंबर की 23 डिसेंबर. तर उत्तर खाली कमेंट करा. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3, 20 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस साजरा करण्यात येतो. तर आता याच अनुषंगाने डिसेंबर महिन्यातील महत्त्वाचे दिवस बघून घेऊयात. 1 डिसेंबरला जागतिक एड्स दिन, 2 डिसेंबरला राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस, गुलामगिरीच्या निर्मूलनासाठी स्वतंत्र दिवस, जागतिक संगणक साक्षरता दिवस, 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिवस, राष्ट्रीय वकील दिवस, 4 डिसेंबर भारतीय नौदल दिवस तसेच आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस, 5 डिसेंबर आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस तसेच जागतिक माती दिवस, 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी, 7 डिसेंबर सशस्त्र सेनाध्वज दिवस तसेच आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस, 9 डिसेंबर आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस, 10 डिसेंबर मानवी हक्क दिवस अल्फ्रेड नोबल यांची पुण्यतिथी, 11 डिसेंबर आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस तसेच युनिसेफ दिवस, 14 डिसेंबर राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस, 16 डिसेंबरला विजय दिवस, 18 डिसेंबर भारतातील अल्पसंख्याक हक्क दिवस, 19 डिसेंबर गोवा मुक्ती दिवस, 20 डिसेंबर आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस, 22 डिसेंबर राष्ट्रीय गणित दिवस, 23 डिसेंबर किसान दिवस तसेच 24 डिसेंबरला राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस विद्यार्थी मित्रांनो साजरा केला जातो. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे, भारतातील सर्वात वेगवान सौर इलेक्ट्रिक बोट बॅराकुडा नुकतीच कोठे लॉन्च करण्यात आली आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, केरळ या ठिकाणी. आता केरळविषयी अधिकची माहिती बघूयात. स्थापना झाली आहे 1 नोव्हेंबर 1956ला. मुख्यमंत्री आहेत पिनाराय विजयन. राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान. राजधानी आहे तिरुवनंतपुरम. राष्ट्रीय उद्यान आहे मठिकेतन. महत्त्वाची धरणे आहेत पेरियार, सायलेंट व्हॅली, मालमपुजा आणि पेची. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 4, कोणत्या राज्याने अलीकडेच फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणजेच FDI प्राप्तकर्ता म्हणून देशात अव्वल स्थान पटकाविले? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, महाराष्ट्र. महाराष्ट्राविषयी अधिकची माहिती बघूयात. स्थापना झाली आहे 1 मे 1960. हाच दिवस विद्यार्थी मित्रांनो कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. मुख्यमंत्री आहेत श्री एकनाथ शिंदे. राज्यपाल आहेत रमेश बैस. राजधानी आहे मुंबई. राष्ट्रीय उद्यान आहे चांदोली, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि ताडोबा. तसेच महत्त्वाची धरणे आहेत उजनी, पवना, जायकवाडी आणि कोयना. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 5, विजय हजारे ट्रॉफी 2023 कोणी जिंकलेली आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, हरियाणा. तर लक्षात घ्या 1993-94मध्ये उत्तर प्रदेश या ठिकाणी
उत्तर प्रदेशने सुरुवातीची जिंकली होती. 2023-24ला हरियाणाने एकूण 2 वेळेस जिंकली आहे. अंतिम सामन्यातील सामनावीर सुमित कुमार आहेत. सर्वात यशस्वी तामिळनाडू 5 वेळा ही ट्रॉफी जिंकली आहे. सर्वाधिक धावा यशपाल सिंग 3193 धावा आतापर्यंत केल्या आहेत. विजय हजारे ट्रॉफी रणजी वनडे ट्रॉफी म्हणून देखील ओळखली जाते. आता 2023 क्रीडा स्पर्धा विजेते बघूयात. डेव्हिस कप जिंकला आहे इटली यांनी. 13वी वरिष्ठ पुरुष राष्ट्रीय हॉकी चॅम्पियनशिप 2023 पंजाबने. 2023 फिफा अंडर-17 विश्वचषक जर्मनी. पुरुष आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 भारताने जिंकली आहे. 2023 फिफा महिला विश्वचषक स्पेन. हिरो सुपर कप 2023 ओडिसा. 152वी वरिष्ठ राष्ट्रीय हँडबॉल चॅम्पियनशिप हरियाणा. सॅफ अंडर-16 चॅम्पियनशिप 2023 भारताने जिंकली आहे. फिफा बास्केटबॉल विश्वचषक 2023 जर्मनी. 2023 महिला हॉकी ज्युनियर विश्वचषक नेदरलँड. विजय हजारे ट्रॉफी 2023 हरियाणाने जिंकली आहे. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 6. महाराष्ट्रातील राजकोट किल्ल्यातील शिवाजी महाराजांचे पुतळ्याचे अनावरण कोणी केले? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 नरेंद्र मोदी यांनी अनावरण केले आहे. कोणत्या भारतीयाने नुकतेच अंटार्क्टिकाचे सर्वोच्च शिखर माउंट विन्सनची यशस्वी चढाई केली आहे? ऑप्शन आहेत राजसिंग धर्मशक्त, अरुणिमा सिन्हा, अंशू जमसेनपा की शेख हसन खान. आपण काय करायचं आहे, प्रश्न विचारल्यानंतर आपण व्हिडिओ पॉज करून खाली कमेंट करायचं आहे आणि त्यानंतर एकूण आपले किती प्रश्न बरोबर आले ते खाली कमेंट करायचं आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी शेख हसन खान. तर लक्षात घ्या, त्यांनी जिंकलेले हे 5वे सर्वोच्च शिखर आहे. माउंट विन्सन समुद्र सपाटीपासून 4892 मीटर म्हणजेच 16050 फूट उंच आहे. शेख हसन खान पुढील महिन्याच्या सुरुवातीला अंटार्क्टिकामधील माउंट विन्सन या शिखरावर चढाई करण्यासाठी आपली मोहीम सुरू करणार आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 2. ITF वर्ल्ड चॅम्पियन अवॉर्ड 2023 कोणाला मिळाला? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी वरील दोन्ही म्हणजेच नोवाक जोकोविच आणि आर्यना सबलेन्का यांना ITF वर्ल्ड चॅम्पियन अवॉर्ड विद्यार्थी मित्रांनो मिळाला आहे. तर लक्षात घ्या, ITF वर्ल्ड चॅम्पियन अवॉर्ड 2023 पुरुष वर्ग नोवाक जोकोविच सर्बियन टेनिसपटू आणि ITF वर्ल्ड चॅम्पियन अवॉर्ड 2023 महिला वर्ग आर्यना सबलेन्का बेलारुशियन टेनिसपटू यांना विद्यार्थी मित्रांनो मिळाला आहे. त्यानंतर नेक्स्ट, आर्मी हॉस्पिटलमधील भारतीय डॉक्टरांनी भारतातील पहिले प्रत्यारोपण यशस्वीरित्या केले आहे. तर किडनी, अस्थमाच्या हृदय की बोन मॅरो. तर यापैकी योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अस्थिमज्जा. याचं यशस्वीरित्या विद्यार्थी मित्रांनो प्रत्यारोपण केलं आहे. भारतात प्रथमच एका मुलासाठी जीवन रक्षक अस्थिमज्जा प्रत्यारोपण यशस्वीरित्या पार पडले. या मुलाला दुर्मिळ प्राथमिक इम्युनोडेफिशियन्सी डिसऑर्डर असल्याचे निदान झाले होते. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 4. आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव 2023ला कोणत्या राज्यामध्ये सुरुवात झाली? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 हरियाणा या ठिकाणी सुरुवात झाली आहे. यंदा 7 डिसेंबर ते 24 डिसेंबर या कालावधीत आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवाचे कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमात आसाम हे मुख्य राज्य भागीदार आहे. वाराणसीतील नमो घाट येथे काशी तमिळ संगम 2023चा दुसरा टप्प्याचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 5. अंडर-19 आशिया कप 2023 कोणी जिंकला? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी बांगलादेशने जिंकला आहे. तर लक्षात घ्या, UAEमध्ये 8 ते 17 डिसेंबर दरम्यान अंडर-19 आशिया कप 2023चे आयोजन करण्यात आले होते. 1889 पासून अंडर-19 आशिया कपचे आयोजन केले जात आहे. सर्वात यशस्वी जो आहे तो आहे भारतीय संघ 8 वेळास हा जो अंडर-19 आशिया कप आहे तो जिंकला आहे. 2021 UAEमध्ये आयोजित भारत विजेता संघ होता. नेक्स्ट, खेलो इंडिया 2024 कोणत्या राज्यामध्ये होणार आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2 तामिळनाडू या ठिकाणी होणार आहे. FIH पुरुष ज्युनियर हॉकी विश्वचषक 2023 कोणी जिंकला आहे? ऑप्शन आहे स्पेन, मलेशिया, फ्रान्स की जर्मनी. तर आपल्याला उत्तर येत असेल तर आपण व्हिडिओ पॉज करायचा आणि उत्तर खाली कमेंट करायचं. तर लक्षात घ्या, FIH पुरुष ज्युनियर हॉकी विश्वचषक हा स्पेन या देशाने जिंकला आहे. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 2. वायुसेनेने अस्त्र शक्ती 2023चा सराव कोणत्या राज्यात आयोजित केला होता? ऑप्शन आहेत आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात की महाराष्ट्र. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए आंध्र प्रदेश. अधिकची माहिती, आंध्र प्रदेश राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1953 झाली आहेत. मुख्यमंत्री आहेत YS जगनमोहन रेड्डी. राज्यपाल आहेत S अब्दुल नजीर.
राजधानी आहे विशाखापट्टणम. राष्ट्रीय उद्यान आहेत व्यंकटेश्वरा, पापीकोंडा आणि राजीव गांधी. महत्त्वाची धरणे आहेत सोमशिला, श्रीशैलम आणि नागार्जुन सागर. तसेच सतीश धवन स्पेस सेंटर श्रीहरिकोटा हे देखील आंध्र प्रदेश या राज्यामध्ये आहे. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 3. राष्ट्रीय गणित दिवस दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येतो? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 22 डिसेंबर. तर लक्षात घ्या, गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची 136वी जयंती असते. हा दिवस गणिताच्या महत्त्वाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी पाळला जातो. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 4. नुकतेच अब्दुल फताह अल सिसी कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी इजिप्त. यावर्षी प्रजासत्ताक दिनाला पाहुणे म्हणून इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्दुल फताह अल सिसी यांना बोलावण्यात आले आहेत. प्रजासत्ताक दिवस 26 जानेवारी 2023 मध्ये कितवा? तर 26 हा 74वा प्रजासत्ताक दिन आपण साजरा करणार आहोत. नेक्स्ट, अलीकडेच भारतीय सशस्त्र दलांना गोल्डन ऑल देऊन कोणी सन्मानित केले आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी श्रीलंका. श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांनी सादर केले. भारतीय सशस्त्र दलांना त्यांची उत्कृष्ट कामगिरीसाठी प्रतिष्ठित गोल्डन ऑल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. नेक्स्ट, खेलो इंडिया गेम्समध्ये प्रथमच कोणत्या खेळाचा समावेश करण्यात आला आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी स्क्वॉश. श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांनी सादर केले आहे. हे मागच्याच व्हिडिओचं एक्सप्लेनेशन आहे. पुढचा क्वेश्चन बघूयात, क्वेश्चन क्रमांक 7. त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, जे चालू घडामोडीचे प्रश्न आपण डेली बघत असतो ना, त्यातील बरेचसे क्वेश्चन जिल्हा परिषदमध्ये तसंच PWD एक्झाममध्ये आले आहेत. लक्षात घ्या, आपण परीक्षाभिमुख कंटेंट तयार करत असतो. त्यामुळे जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर लगेच क्लिक करायचं आहे. पुढील क्वेश्चन आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यात स्वरवेद महामंदिर धामचे उद्घाटन केले? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी उत्तर प्रदेश. अधिकची माहिती, दिव्यांगजनांसाठी देशातील पहिले उच्च तंत्रज्ञान क्रीडा प्रशिक्षण केंद्र हे ग्वाल्हेर मध्य प्रदेशमध्ये आहे. भगवान शिव थीम असलेल्या स्टेडियमची पायाभरणी उत्तर प्रदेशमध्ये करण्यात आली आहे. हिरासर येथे गुजरातच्या पहिल्या ग्रीनफील्ड विमानतळाचे उद्घाटन देखील करण्यात आले. जिनिव्हा येथे जागतिक आरोग्य असेंब्लीच्या 76व्या अधिवेशनाला संबोधित देखील करण्यात आलं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 8. ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कला कोणत्या IPL संघाने 24.75 कोटींना विकत घेतले आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी कोलकाता नाईट रायडर. अधिकची माहिती, इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू म्हणून उदयास आला आहे. त्याने पॅट कमिन्सच्या विक्रम मोडला. सनरायझर्स हैदराबादने 20.5 कोटीला विकत घेतलं होतं. म्हणजे ही जी आता विद्यार्थी मित्रांनो शॉर्ट ऑप्शन जो झाला आहे, छोटा ऑप्शन, त्यामध्ये लिमिटेड प्लेअर होते बरोबर. बऱ्याच टीमनी काय केलं की आपले प्लेअर रिटेन केले आणि त्यांचा जो स्लॉट होता 24 प्लेअरांचा जो स्लॉट असतो त्यामध्ये उरलेले प्लेअर ते खरेदी करत होते. तर लक्षात घ्या, या ऑप्शनमध्ये सुरुवातीला पॅट कमिन्सला 20.5 कोटीला घेतलं. त्यानंतर परत KKRनी या ठिकाणी 24.75 कोटींना मिचेल स्टार्कला घेऊन इतिहास रचला आहे. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 9. राज्यसभेतील खासदारांना कोणत्या नियमानुसार निलंबित केले जाते? तर लक्षात घ्या, हा चर्चेतील मुद्दा आहे. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए रूल 255. नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान एकूण 78 खासदारांना लोकसभा 33 आणि राज्यसभा 45 निलंबित करण्यात आले होते. नियम क्रमांक 255 अंतर्गत 45 राज्यसभा खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. लोकसभेत नियम 373 आणि नियम 374 अंतर्गत खासदारांना विद्यार्थी मित्रांनो निलंबित केले जाते. तर व्हिडिओला सुरुवात करूयात. नुकतीच छत्तीसगड विधानसभेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ पॉज करायचा आणि आपल्याला जर उत्तर द्यायचं असेल तर खाली कमेंट करायचं. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी रमन सिंग यांची नियुक्ती झाली आहे. आता छत्तीसगड आला आहे त्याविषयी अधिकची माहिती बघून घेऊयात. स्थापना झाली आहे 1 नोव्हेंबर 2000 रोजी. मुख्यमंत्री आहेत विष्णू देवसाई. राज्यपाल आहे विश्वभूषण हरिचंदन आणि राजधानी आहे नवा रायपूर. नेक्स्ट, कुनो फेस्टिवल कोणत्या राज्यात आयोजित केला जात आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 मध्य प्रदेश. अधिकची माहिती, कुनो फॉरेस्ट फेस्टिवलची पहिली आवृत्ती पालनपूर कुनो राष्ट्रीय उद्यानातील पर्यटनाला चालना देणे हा कुनो महोत्सव आयोजित करण्याचा मुख्य उद्देश आहे. 2022 नामिबियात आणलेल्या 8 चित्त्यांना कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडण्यात आले. कुनो नॅशनल पार्क हे देशातील पहिले चित्ता पार्क आहे. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 3. ताज्या आकडेवारीनुसार GDPमध्ये
15.7% वाटा असलेले राज्य कोणते अव्वल आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए महाराष्ट्र. 15.7% हिस्सा आहे महाराष्ट्राचा. 9.2% उत्तर प्रदेश, 9.1 तामिळनाडूचा हिस्सा आहे. आणि उत्तर प्रदेश हे भारतातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयास आला आहे. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 4. दरवर्षी किसान दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2. 23 डिसेंबरला किसान दिवस साजरा करण्यात येतो. आणि या वर्षीची जी थीम आहे ती आहे डिलिव्हरिंग स्मार्ट सोल्युशन फॉर सस्टेनेबल फूड सिक्युरिटी अँड रेझिलियन्स. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 5. कोणत्या भारतीयाला भूतानचे प्रतिष्ठित नॅशनल ऑर्डर ऑफ मेरिट गोल्ड मेडल मिळाले आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी. पूनम खेत्रपाल सिंग यांना ही विद्यार्थी मित्रांनो नॅशनल ऑर्डर ऑफ मेरिट गोल्ड मेडल मिळाले. तर कशासाठी? तर भूतानमधील सार्वजनिक आरोग्य सेवांमध्ये त्यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 6. 5वी टेनिस प्रीमियर लीग 2023 कोणी जिंकली आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी. बेंगळुरू मॅव्हेरिक्स यांनी ही विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा जिंकली आहे. त्या भारतीय मिशनला लीफ एरिक्सन चंद्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आपण व्हिडिओला पॉज करून प्रश्नाचं उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. चंद्रयान-3 हे जे मिशन आहे त्याला लीफ एरिक्सन चंद्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. आणि लक्षात घ्या इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन याचं जे हेडक्वार्टर आहे ते आहे बँगलोर कर्नाटक या ठिकाणी. नेक्स्ट कोणत्या देशाच्या द्वारे ऑपरेशन समृद्धी गार्डियन राबवले जात आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए अमेरिका. लाल समुद्रातील जहाजावरील हुतीच्या नेतृत्वाखालील हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी डिसेंबर 2023 स्थापन झालेल्या बहुराष्ट्रीय युतीने लष्करी कारवाई केली आहे. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 3. कोणत्या राज्य सरकारने उन्नत आरोग्यश्री योजना सुरू केली आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी आंध्र प्रदेश. उन्नत आरोग्यश्री योजनेअंतर्गत 25 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत आरोग्य विमा राज्यात प्रदान करण्यात येईल. या योजनेचा लाभ राज्यातील 5 लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या लोकांना मिळणार आहे. नेक्स्ट भारतीय नौदलाने तंत्रज्ञानाच्या विकासाला चालना देण्यासाठी कोणत्या IITशी हातमिळवणी केली आहे? राईट आन्सर आहे IIT कानपूर. IITचा फुल फॉर्म होतो इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. तंत्रज्ञान विकासाला चालना देण्यासाठी शैक्षणिक आणि सशस्त्र सेना यांच्यातील सहयोगी संबंध मजबूत करण्याच्या दिशेने हे एक पाऊल आहे. सामंजस्य कराराचा मुख्य उद्देश तंत्रज्ञान विकास, नाविन्यपूर्ण उपाय आणि संयुक्त संशोधन आणि विकास यांना प्रोत्साहन देणे आहे. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 5. किती भाषांमध्ये साहित्य अकादमी पुरस्कार 2023 देण्यात आलेले आहेत? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी. 29 भाषांमध्ये हा जो साहित्य अकादमी पुरस्कार आहे तो देण्यात आला आहे. साहित्य अकादमी पुरस्कार सन 1954 स्थापित केले आहे. साहित्य अकादमी पुरस्काराचे पहिले विजेते RK नारायण होते. 1960 त्यांच्या द गाईड या कादंबरीसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. नेक्स्ट कोरोना JN1 चे नवीन प्रकार कोणत्या राज्यात सापडले आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी केरळ या राज्यामध्ये. आणि ज्याचे कॅपिटल आहे तिरुवनंतपुरम. मणिपूरने निमोनियाचा सामना करण्यासाठी SAANS मोहीम 2023-24 सुरू केली आहे. तर SANSचा पूर्ण रूप काय आहे असा हा प्रश्न आहे. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. सोशल अवेअरनेस अँड ॲक्शन टू न्यूट्रलाइज न्यूमोनिया हा विद्यार्थी मित्रांनो SANSचा फुल फॉर्म आहे. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 2. FIH प्लेअर ऑफ द इयर पुरस्कार 2023 कोणाला मिळाला? पुरुष विचारला आहे त्यांनी या ठिकाणी. तर याचं जे योग्य उत्तर असणार आहे ते आहे हार्दिक सिंग. अधिकची माहिती बघूयात. FIH वर्षातील सर्वोत्तम खेळाडू महिला जी आहे ती आहे डॉन डी वॉर्ड या नेदरलँडचे आहे. त्यानंतर पुरुष आहे हार्दिक सिंग इंडियाचा आहे. त्यानंतर गोलकीपर ऑफ द इयर महिला आहे सविता पुनिया आणि पुरुष आहे पिरमिन ब्लॅक. त्यानंतर गोलकीपर ऑफ द इयर 2023 गोलरक्षक आहे सविता पुनिया. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 3. कोणत्या पुस्तकाला 6व्या रवींद्रनाथ टागोर साहित्य पुरस्कार 2023 मिळाला आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी. सॉल्ट अँड पेपर सिलेक्टेड पोएम्स. सुकृता पॉल कुमार यांना प्रदान करण्यात आला आहे. नोबेल पारितोषिक विजेते अभिजित बॅनर्जी यांना सामाजिक कल्याणासाठी रवींद्रनाथ टागोर साहित्य पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आला आहे. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 4. 2024च्या प्रजासत्ताक दिवशी प्रमुख पाहुणे म्हणून कोणाला आमंत्रित करण्यात आले आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3.
इमॅन्युअल मॅक्रॉन यांना विद्यार्थी प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आला आहे. लक्षात घ्या 2019ला दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष जे आहे सिरिल रामाफोसा यांना बोलवण्यात आलं. 2020ला ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल सिसी यांना बोलवण्यात आलं. 2021-22ला कोविड-19मुळे प्रमुख पाहुणे येऊ शकले नाही. 2023ला इजिप्तचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत त्यांना बोलवण्यात आलं आणि 2024ला फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष यांना बोलवण्यात आलं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 5. 3065 मेगावॅट सोलर पार्क क्षमता असलेले देशातील अव्वल राज्य कोणते? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी राजस्थान. राजस्थान आणि आंध्र प्रदेश सोलर पार्क योजनेच्या क्षमतेमध्ये आघाडीवर आहेत. मध्य प्रदेश याच्या पाठोपाठ 3050 मेगावॅट आहे. तर लक्षात घ्या या ठिकाणी राजस्थानची जी स्थापना आहे ती झाली आहे 30 मार्च 1949ला. मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा, राज्यपाल आहेत कलराज मिश्रा आणि राजधानी आहे जयपूर. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 6. देशातील पहिला 6 लेन स्टील स्लॅग आधारित रस्ता कोठे बांधण्यात आला आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी सुरत या ठिकाणी. नेक्स्ट कोणत्या आफ्रिकन देशाने अलीकडेच ओपेक गटातून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2 अंगोला या देशाने विद्यार्थी ओपेक गटातून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. ओपेकचा फुल फॉर्म होतो ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज. हा प्रश्न तलाठी परीक्षेत विचारण्यात आला होता. पेट्रोलियम निर्यात करणाऱ्या देशांची ही एक संघटना आहे. याची जी स्थापना आहे ती झाली आहे सप्टेंबर 1960मध्ये. मुख्यालय आहे व्हिएना ऑस्ट्रिया या ठिकाणी. सदस्य देश आहे अल्जेरिया, अंगोला, कांगो, इक्वेटोरियल गिनी, गॅबॉन, लिबिया, नायजेरिया आणि UAE. आणि याचे जे महासचिव आहेत ते आहे हॅथम अल घायज. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 8. राजीव गांधी स्वयंरोजगार स्टार्टअप योजना कोणी सुरू केली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए हिमाचल प्रदेशने सुरू केले आहे. तर लक्षात घ्या याची जी स्थापना आहे ती झाली आहे 25 जानेवारी 1971ला. मुख्यमंत्री आहे सुखविंदर सिंग सुखू, राज्यपाल आहेत शिवप्रताप शुक्ला, राजधानी आहे शिमला. तसेच 100% घरांमध्ये LPG कनेक्शन मिळालेले हिमाचल प्रदेश हे विद्यार्थी पहिले राज्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 9. राष्ट्रीय ग्राहक दिवस 2023 केव्हा साजरा करण्यात आला आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी 24 डिसेंबर. कन्झ्युमर प्रोटेक्शन इन दी इरा ऑफ ई-कॉमर्स अँड डिजिटल ट्रेड. 1986मध्ये ग्राहक संरक्षण कायदा होता. 24 डिसेंबर रोजी राष्ट्रपतींची संमती प्राप्त झाली तेव्हापासून राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन साजरा केला जातो. जो जागतिक ग्राहक हक्क दिन आहे तो दरवर्षी 15 मार्चला विद्यार्थी साजरा केला जातो. म्हणजे हा काय नॅशनल ग्राहक दिवस 24 डिसेंबर आणि जो जागतिक वर्ल्ड ग्राहक हक्क दिवस आहे तो 15 मार्चला साजरा केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 10. चेन्नई ग्रँडमास्टर बुद्धिबळ 2023चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी डी मुकेश यांनी चेन्नई ग्रँडमास्टर बुद्धिबळ विजेतेपद जिंकले आहे. चंद्रावरून नमुने परत आणण्यासाठी इस्रो चंद्रायन 4 कधी प्रक्षेपित करणार आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 2028मध्ये प्रक्षेपित करणार आहेत. आता चंद्रयान 3 बद्दल माहिती घेऊयात. चंद्रयान 3 लॉन्चची तारीख 14 जुलै 2023 होती. दुपारी 2:35 लॉन्च साईट सतीश धवन स्पेस सेंटर. लँडिंग तारीख होती 23 ऑगस्ट 2023 संध्याकाळी 6 वाजता. लँडिंग साईटचं जे नाव दिलं आहे ते आहे शिवशक्ती पॉईंट. राष्ट्रीय अवकाश दिवस 23 ऑगस्टला साजरा केला जातो आणि हा जो शिवशक्ती पॉईंट आहे यावर आधारित एक तलाठी पेपरमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. आता इस्रोची जी स्थापना आहे ती झाली आहे 15 ऑगस्ट 1969ला. संस्थापक आहेत विक्रम साराभाई, अध्यक्ष आहेत एस सोमनाथ आणि मुख्यालय आहे कर्नाटक कॅपिटल बेंगलुरू या ठिकाणी. नेक्स्ट WHOने दुर्लक्षित उष्णकटिबंधीय रोगांच्या यादीत कोणाचा समावेश केला आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी नोमा म्हणजेच तोंडाचा कर्करोग याचा विद्यार्थी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने समावेश केला आहे. याविषयी अधिकची माहिती बघूयात. स्थापना झाली आहे 7 एप्रिल 1988ला. मुख्यालय आहे जिनिव्हा स्वित्झर्लंड या ठिकाणी. महासंचालक आहेत टेड्रोस ॲनोम. उपमहासंचालक आहेत सौम्या स्वामीनाथन. मुख्य शास्त्रज्ञ आहेत जेरेमी फरार आणि सदस्य देश आहेत एकूण 194. नेक्स्ट कोणता देश 2002 पासून लोह, पोलाद, ॲल्युमिनियम, सिरॅमिक आणि सिमेंटवर कार्बन सीमा कर लागू करेल? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए UK या ठिकाणी पाहिजे. 2024 पासून लोह, पोलाद, ॲल्युमिनियम आणि सिरॅमिक्स आणि सिमेंटवर कार्बन सीमा लागू करेल.
कराचा दर परदेशात आयात केलेल्या वस्तू बनवण्याशी संबंधित कार्बन उत्सर्जन आणि UK कार्बनच्या किमतीमधील अंतर यावरून अवलंबून असेल. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 4. गृह मंत्रालयाने संसद भवन संकुलाच्या सुरक्षेची जबाबदारी कोणत्या दलाकडे सोपवली आहे? राईट आन्सर आहे या ठिकाणी ऑप्शन विद्यार्थी मित्रांनो चुकलेले आहे. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक BSF यांच्याकडे विद्यार्थी मित्रांनो तर याचं जे आन्सर आहे ते आहे CISF याच्याकडे विद्यार्थी मित्रांनो ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर आता BSFचे जे महासंचालक आहेत ते आहेत नितीन अग्रवाल, CRPFचे आहेत अनिश दयाल सिंग, IBचे महासंचालक आहेत तपन कुमार डेका, रॉचे महासंचालक आहेत रवी सिन्हा, CISFचे महासंचालक आहे नीना सिंग, CBIचे महासंचालक आहेत प्रवीण सूद आणि ITBPचे महासंचालक आहेत अनिश दयाल सिंग. नेक्स्ट, दरवर्षी सुशासन दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक C 25 डिसेंबरला साजरा करण्यात येतो. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनी डिसेंबरच्या 25व्या दिवशी भारतात सुशासन दिन साजरा केला जातो. अटल बिहारी वाजपेयी यांच्यावर जे पुस्तक आहे ते लिहिलं आहे सागरिका घोष यांनी आणि सुशासन जो सप्ताह आहे तो 19 ते 25 डिसेंबर रोजी साजरा करण्यात येतो. लक्षात घ्या यांचा जो जन्मदिवस आहे तो आहे 25 डिसेंबर 1924, मृत्यू आहे 16 ऑगस्ट 2018 आणि अटल बिहारी वाजपेयी हे भारताचे 10वे पंतप्रधान होते. नेक्स्ट, युनेस्कोने कोणत्या विमानतळाला जगातील सर्वात सुंदर विमानतळ म्हणून नाव दिले आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक D केम्पेगौडा बंगळुरू. आता युनेस्कोचा फुल फॉर्म आहे युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन, मराठीत संयुक्त राष्ट्र शैक्षणिक वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना. स्थापना झाली आहे 16 नोव्हेंबर 1945ला. मुख्यालय आहे पॅरिस फ्रान्स या ठिकाणी. केम्पेगौडा यांना समर्पित स्टॅच्यू ऑफ प्रॉस्पेरिटी समृद्धीचा पुतळा याची जी उंची आहे ती आहे 108 फूट म्हणजेच 33 मीटर. तर लक्षात घ्या आपल्याला जून 2022 ते डिसेंबर 2023 पर्यंत एकूण 3000 प्लस प्रश्न आहेत. प्राईज आहे 99. प्रत्येक प्रश्नाच्या अनुषंगाने एक्सप्लेनेशन देखील आहे. ज्या विद्यार्थी मित्रांना पाहिजे असेल त्याने 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करा. हनुवंतीय जल महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित केला जातो? तर या ठिकाणी लक्षात घ्या हायलाईट करा हनुवंतीय जल महोत्सव आणि राज्य तुम्हाला या ठिकाणी विचारण्यात आलं आहे. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक B मध्य प्रदेश. तर याचा उद्देश काय आहे तर राज्यातील खेळांना प्रोत्साहन देणे हा हनुवंतीय जल महोत्सवाचा उद्देश आहे. आता मध्य प्रदेश आला आहे त्या अनुषंगाने आता आपल्याला काय करायचं आहे तर त्याच्याविषयी अधिकची माहिती घेऊयात. स्थापना झाली आहे 1 नोव्हेंबर 1956ला. मुख्यमंत्री आहेत मोहन यादव, राज्यपाल आहेत मंगूभाई छगनभाई पटेल आणि राजधानी आहे भोपाळ. डेली जर व्हिडिओ बघितला तर प्रत्येक राज्य आणि त्याच्याविषयी अधिकची माहिती ऑटोमॅटिकली तुमची विद्यार्थी मित्रांनो पाठ होऊन जाईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन क्रमांक 2. कोणत्या राज्याला नुकतेच आता या ठिकाणी हायलाईट करून घ्या युनेस्को. कालच्या व्हिडिओमध्ये आपण युनेस्कोचा फुल फॉर्म बघितला होता. ज्यांना येत असेल त्यांनी लगेचच खाली कमेंट करा. रामबाग गेट आणि तटबंदीचा पुरस्कार दिला आहे. आता या ठिकाणी परत एकदा राज्य विचारलं आहे तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 पंजाब. तर आता पंजाब आला आहे या अनुषंगाने अधिकची माहिती बघून घ्या. पंजाबची जी स्थापना झाली आहे ती झाली आहे 1 नोव्हेंबर 1966ला. मुख्यमंत्री आहेत भगवंत मान, राज्यपाल आहेत बनवारीलाल पुरोहित, राजधानी आहे चंदीगड आणि महत्त्वाचं जे धरण आहे ते आहे भाकरा नांगल धरण. बऱ्याचशा एक्झाममध्ये भाकरा नांगल धरण कोणत्या राज्यात आहे असा देखील प्रश्न विचारण्यात आला आहे. त्यानंतर पुढे जाऊयात. क्वेश्चन क्रमांक 3 बघायचा आहे. 25वी आशियाई युवा या ठिकाणी युवावर फोकस करा. युवा बुद्धिबळ स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली होती? तर आपण व्हिडिओ पॉज करून खाली कमेंट करू शकता. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 UAE या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आयोजित करण्यात आली होती. अधिकची माहिती बघूयात. भारताने 2 सुवर्ण 3 रौप्य आणि 2 कांस्य पदक जिंकले आहेत. 2 सुवर्ण 3 रौप्य आणि 2 कांस्य म्हणजे एकूण 7 पदके मिळवली आहे. कियाना परिहार आणि हर्ष सुरेश या 2 भारतीय तरुणांनी सुवर्ण पदक या ठिकाणी जिंकलेली आहेत. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 4. BSEचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर फोकस करा BSE बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. तर ऑप्शन क्रमांक 3 प्रमोद अग्रवाल यांची विद्यार्थी मित्रांनो नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान अध्यक्ष SS मुंद्रा यांचा कार्यकाळ 6 जानेवारी रोजी संपत आहेत. मग याआधीचे कोण होते तर SS मुंद्रा हे देखील लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 5. कोणत्या राज्यामध्ये
राज्य मुलींसाठी KG ते PG पर्यंत मोफत शिक्षण योजना लॉन्च करण्याची घोषणा करण्यात आली. तर या ठिकाणी काय आहे, राज्य मुलींसाठी KG ते PG आणि काय मोफत शिक्षण योजना लॉन्च करण्याची घोषणा करण्यात आली. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, राजस्थान. आता राजस्थान आला आहे, त्या अनुषंगाने अधिकची माहिती लगेचच बघून घ्या. स्थापना झाली आहे 30 मार्च 1949ला. मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा, राज्यपाल आहेत कलराज मिश्रा आणि जी राजधानी आहे ती आहे जयपूर, जिला पिंक सिटी म्हणून देखील ओळखलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 6. भारतीय कुस्ती महासंघाचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? आता लक्षात घ्या, भारतीय कुस्ती महासंघ आता नवीन अध्यक्ष, काही दिवसांपूर्वी एक अध्यक्ष निवडून आले होते, परंतु ते जे मंडळ होतं त्याला बरखास्त करण्यात आलं. तर आधी कोण होतं? ब्रजभूषण शरण सिंग होतं. आता नव्याने निवडून कोण आलं तर संजय सिंग हे निवडून आलेत. भारतीय कुस्ती महासंघ अधिकची माहिती बघून घेऊयात. भारतीय कुस्ती महासंघ ही भारतीय कुस्तीची प्रशासकीय संस्था आहे. याचे मुख्यालय नवी दिल्ली, भारत येथे आहे. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने नवनिर्वाचित अध्यक्ष संजय सिंग यांच्या नेतृत्वाखाली भारतीय कुस्ती महासंघाचे निलंबन केले आहे. त्यानंतर पुढे जायचे. कोणत्या राज्याने राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण पुरस्कार 2023 जिंकला आहे? तर काय या ठिकाणी देखील राज्य विचारले आणि कोणता पुरस्कार? तर राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण पुरस्कार. हे जे 2 पॉईंट आहे त्याला हायलाईट करून घ्यायचे. 4 नंबरचा याचं जे आन्सर आहे कर्नाटक हे योग्य उत्तर आहे. अधिकची माहिती बघूयात. आता कर्नाटक राज्याची जी स्थापना आहे 1 नोव्हेंबर 1956ला झाली. मुख्यमंत्री आहे सिद्धरामय्या, राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत आणि राजधानी जी आहे ती आहे बेंगलुरू आणि ही जी बेंगलुरू आहे ते इस्रोचं हेडक्वार्टर आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट, ग्रामीण विकास मंत्रालयाने स्वयं सहायता गटांच्या उत्पादनांचा प्रसार वाढवण्यासाठी कोणत्या रिटेल कंपनीसोबत सामंजस्य करार केला आहेत? आता या ठिकाणी हायलाईट पॉईंट आहे ग्रामीण विकास मंत्रालय, बरोबर. आणि कशासाठी? तर स्वयंसहायता गटांच्या उत्पादनांचा प्रसार वाढवण्यासाठी, बरोबर. आणि कोणत्या कंपनीसोबत हा सामंजस्य करार केला? तर ऑप्शन क्रमांक सी, जिओमार्ट. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 9. 21 शहरी स्थानिक संस्थांना मदत करण्यासाठी कोणत्या बँकेने तामिळनाडूला $300 दशलक्ष कर्ज मंजूर केले आहे? तर या ठिकाणी आता फोकस कुठं करायचा आहे? तर 21 शहरी स्थानिक संस्थांना, बरोबर, स्थानिक स्वराज्य संस्था. कोणत्या बँकेने, आता बँकेने मदत केली कोणाला? तामिळनाडू सरकारला. किती केली ती? $300 दशलक्ष. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, जागतिक बँक, ज्याला आपण वर्ल्ड बँक म्हणतो. आता याचं उद्दिष्ट काय आहे? तर तामिळनाडूला समर्थन देणे आणि सुमारे 2 दशलक्ष लोकांना शहरामध्ये पाणी आणि सिवरेज सेवाचा अधिक आणि चांगला प्रवेश प्रदान करणे. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 10. 6वी इंडिया सायन्स काँग्रेस आणि एक्स्पो कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आली होती? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, तामिळनाडू. कॅपिटल आहे चेन्नई. गुजरातचे आहे गांधीनगर. राजस्थान जयपूर. आंध्र प्रदेशचे आहे विशाखापट्टणम. आता हे जो एक्स्पो आयोजित करण्यात आला 6वा इंडिया सायन्स काँग्रेस आणि एक्स्पो, याचा जो उद्देश आहे तो आहे कोणत्याही भारतीय प्रादेशिक भाषेतील संवादाच्या शक्यतांसह पारंपरिक आणि आधुनिक विज्ञान यांच्यातील संवादाचे माध्यम प्रदान करणे. आणि ह्याची जी थीम आहे ती आहे अ न्यू इंटिग्रल व्हिजन फॉर डेव्हलपमेंट. डॅश यांची राजस्थान विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, वासुदेव देवनानी यांची राजस्थान विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. आणि लक्षात घ्या, हे 16वे राजस्थान विधानसभेचे अध्यक्ष असणार आहेत. नेक्स्ट, कोणत्या राज्याचे माजी राज्यपाल दिवंगते न्यायमूर्ती माधव रेड्डी यांच्यावर विशेष पोस्टल कव्हर जारी केला जाणार आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, महाराष्ट्र. लक्षात घ्या, उपाध्यक्ष जगदीप धनखर 27 डिसेंबर रोजी विशेष पोस्टल कव्हर जारी केले आहेत. दिवंगत न्यायमूर्ती कोंडा माधव रेड्डी यांच्या 100व्या जयंतीनिमित्त हे विद्यार्थी मित्रांनो करण्यात आला आहे. आंध्र प्रदेश आणि मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशांनी महाराष्ट्राचे माजी राज्यपाल म्हणून त्यांनी काम केलं आहे. नेक्स्ट, बिस्लेरीने कोणत्या भारतीयांना पहिले जागतिक ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून नियुक्त केले? तर या ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करा, बिस्लेरी कंपनी. त्यानंतर जागतिक ब्रँड ॲम्बॅसेडर, बरोबर, तर त्या व्यक्ती आहेत दीपिका पादुकोण. नेक्स्ट, कान्स फिल्म फेस्टिवल 2023मध्ये ज्याला सर्वोत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार मिळाला ते कोण आहेत? कान्स फिल्म फेस्टिवल 2023. आणि तुम्हाला या ठिकाणी अभिनेता विद्यार्थी मित्रांनो विचारला आहे.
तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, कोजी याकोशो. आता कान्स फिल्म फेस्टिवल आहे याची जी सुरुवात झाली आहे ती झाली आहे 1946मध्ये आणि 2023चं हे विद्यार्थी मित्रांनो 76वं संस्करण म्हणजेच एडिशन आहे. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 5. कोणती स्पेस एजन्सी आपले पहिले ध्रुवीय मिशन एक्स-रे पोलॅरोमीटर उपग्रह प्रक्षेपित करत आहे? तर या ठिकाणी स्पेस एजन्सी विचारली आहे आणि कोणतं मिशन आहे तर ध्रुवीय मिशन या ठिकाणी विचारण्यात आलं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. आपल्या भारताचं जे इस्रो आहे ती ही संस्था आहे. इस्रोचा फुल फॉर्म पहिल्यांदा माहीत पाहिजे, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. आता ही जॅक्सा जी आहे ना ती विद्यार्थी मित्रांनो जापानी स्पेस एजन्सी आहे आणि नासा जी आहे ती विद्यार्थी मित्रांनो अमेरिकन स्पेस एजन्सी आहे. आता इस्रोविषयी अधिकची माहिती बघून घेऊयात. इस्रोची जी स्थापना झाली आहे ती आहे 15 ऑगस्ट 1969ला. संस्थापक आहेत विक्रम साराभाई, अध्यक्ष आहेत एस सोमनाथ आणि मुख्यालय म्हणजेच हेडक्वार्टर आहे बेंगलुरू या ठिकाणी. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 6. 20वा फिफा क्लब विश्वचषक 2023 कोणत्या फुटबॉल क्लबने जिंकला? तर या ठिकाणी फिफा क्लब विश्वचषक 2023 लक्षात ठेवा. तर फुटबॉल क्लब आहे ऑप्शन क्रमांक डी, मँचेस्टर सिटी. लक्षात घ्या, पहिल्याच प्रयत्नात स्पर्धा जिंकणारा पहिला इंग्लिश संघ हा ठरला आहे. 20वा फिफा क्लब विश्वचषक 2023 सौदी अरेबियामध्ये आयोजित करण्यात आला होता. फ्लुमिनेन्स क्लबचा पराभव त्यांनी केला आहे. म्हणजे थोडक्यात काय, उपविजेता संघ जर विचारला तर फ्लुमिनेन्स लक्षात ठेवा. नेक्स्ट, नाबार्ड आणि कोणत्या संस्थेने हवामानविषयक कृती सुलभ करण्यासाठी एक उपक्रम सुरू केला आहे? तर या ठिकाणी संस्था विचारली आहे दुसरी. तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, एशियन डेव्हलपमेंट बँक. याचं जे उद्दिष्ट आहे ते आहे भारतातील कृती, नैसर्गिक संसाधने आणि ग्रामीण विकास क्षेत्रातील हवामान कृती सुलभ करणे. याचा जो फुल फॉर्म आहे तो आहे नाबार्डचा नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चरल अँड रुरल डेव्हलपमेंट. कृषी आणि ग्रामीण विकासासाठी ही राष्ट्रीय बँक आहे. स्थापना झाली आहे 12 जुलै 1982ला मुंबई या ठिकाणी आणि याचे जे अध्यक्ष आहेत ते आहे के.व्ही. शाजी. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 8. राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2023मध्ये महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर लक्षात घ्या, नॅशनल बॅडमिंटन चॅम्पियनशिप या ठिकाणी विचारण्यात आली आहे आणि महिला एकेरीचं विजेतेपद विचारलं आहे. तर राईट आन्सर आहे अनमोल खरब. तन्वी शर्माचा पराभव करून राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2023चे विजेतेपद पटकावले आहे. चिराग थारून एमचा पराभव करून पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे. तर या ठिकाणी चिराग जो आहे तो पुरुषमध्ये चिरागने जिंकलाय थारून एमचा पराभव करून आणि गुवाहाटी या ठिकाणी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. तर या अनुषंगाने लक्षात घ्या, आपणाला स्पेशल जीके 4200 प्लस प्रश्न पाहिजे असेल म्हणजेच सामान्य ज्ञानचे 4200 प्लस मल्टिपल चॉईस क्वेश्चन पाहिजे असेल तर आपण परचेस करू शकता. याची जी प्राईज आहे ती आहे फक्त 99 रुपये. यामध्ये तुम्हाला हे सर्व प्रश्न भेटणार आहेत. परचेस करण्याकरिता आपण 93 56 25 60 34 यावर मेसेज करा. त्याच पद्धतीने चालू घडामोडी देखील आपल्याकडे आहे. जून 2022 ते डिसेंबर 2023 पर्यंतचे 3000 प्लस मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहेत. प्राईज आहे 99. क्वेश्चन विथ एक्सप्लेनेशन आहेत. सेम व्हॉट्सअप क्रमांकावर आपण संपर्क करू शकता. तर यानंतर तुमच्यासाठी प्रश्न आहे, हनुवंतीय जलमहोत्सव कोणत्या राज्यात आयोजित केला जातो? राजस्थान, मध्य प्रदेश, तामिळनाडू की ओडिसा? हा तुमच्यासाठी होमवर्क आहे. या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करा. व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याला देखील जॉईन करून घ्या. थँक्यू.